नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. नरेंद्र मोदी हेच भारताचे तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत हे देशातील जनतेने ठरवलेलं आहे, असं विधान पुणे लोकसभेचे भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केलंय. पाहूयात नेमकं काय म्हणालेत मुरलीधर मोहोळ. चालू करायचं का? विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती आणि त्यानिमित्तानं शहरभरामध्ये खूप मोठ्या उत्साहामध्ये बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आज कार्यक्रम होत आहेत. पुण्यातल्या आपल्या ह्या स्टेशनच्या बाबासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी आम्ही सगळे चालवलो आहोत. आणि खरं तर बाबासाहेबांनी जे विचार दिले, जी शिकवण दिली, शेवटी जयंती आणि पुण्यतिथी महापुरुषांच्या यासाठीच आपण करतो की त्या जयंती पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण त्यांनी दिलेले आदर्श, त्यांनी दिलेले संस्कार त्याच्यावरती चाललं पाहिजे. समाजाचं हित जपण्याचं काम त्यांच्या विचारांनी जे आपल्याला शिकवणी दिली त्याच्यावरती आपण काम केलं पाहिजे. आणि हेच आज आम्ही सगळे कार्यकर्ते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलो. तेव्हा याच गोष्टीचं स्मरण आम्ही निश्चितपणे सगळेजण करत आहोत. 100% खोटं आहे. कदापि हे शक्य नाही. माननीय मोदीजींनी लक्षात घ्या, हे फक्त आता खोटं बोलण्याचं काम करतात. बाबासाहेबांच्या स्मृती जतन करण्यासाठी म्हणून मोदीजी असतील किंबहुना राज्यातलं देवेंद्रजींचं आणि आत्ताचं सरकार असेल यांनी काम केलं. इंदू मिलचा विषय असेल, लंडनमधलं घर असेल, अनेक विषय हे आमच्या सरकारने केलं. आम्हाला बाबासाहेब पूजणे आणि हे खरं तर थोतांड आहे. कशासाठी करता तुम्ही? राजकारण करा ना, सरळ करा. खोटं बोलून अफवा बसून नका करू. माझं म्हणणं कोण तुम्हाला सांगतं कशासाठी करता? काही संबंध नाही हो. कोणीतरी काय ते उठून बोलतं, काही संबंध नाही. पूजनीय बाबासाहेबांनी जी घटना लिहिली, जे संविधान तयार झालं त्याच्यावरती आजही आपण सगळेजण त्याच्यावरती काम करतो, त्यानुसार चालतो आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल कुठलाही एकही विषय जो चुकीचा समोर येईल, मी तुम्हाला सांगतो की तो केवळ अफवा आणि गैरसमजुती आणि राजकारणाच्या द्वेषापोटी केलेला आहे. मला असं वाटतं ताई माझ्यापेक्षा मोठ्या आहेत, मी त्यांच्या काय बोलतील त्याच्यावर मी काय बोलणार नाही. पण पुण्यातल्या आत्ताची परिस्थिती ताईंना आपण आठवण करून देऊ. त्यांच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही राज्यात होता, देशात होता, केंद्रात होता, त्यावेळेची परिस्थितीपेक्षा शेतकऱ्यांवरती तर गोळीबार तर नाही केला आम्ही, इथं झाला नाही, जीव घेतले शेतकऱ्यांचे आपण. आणि मला असं वाटतं की त्यावेळची परिस्थिती आत्ताची परिस्थिती बोलायला गेलं तर खूप निघेल. आम्ही व्यक्तिगत बोलत नाही, आम्हाला व्यक्तिगत बोलायचं नाही. पण एवढंच आम्ही सांगतो की या देशातली जनता आता त्याला कळतं की हे विकासाला मत देतात. हे कुठल्या भावनिक आणि अशा कुठल्या गोष्टीला विचार करत नाहीत. विकासाला मत देतील, भविष्य या देशाचं कोणाच्या हातात द्यायचं यासाठी मत देतील. आणि मला असं वाटतं की 10 वर्षाचं केलेलं मोदीजींचं सरकारने जे काम आहे, सर्वसामान्य माणसापासून ते जागतिक स्तरावरती देशाचं स्थान निर्माण करणं, एक महासत्ता निर्माण करणं, इतकं काम मोदीजींच्या सरकारने केलं आहे. आणि त्यामुळे देशातली जनतेने ठरवलं आहे की पुन्हा एकदा मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री होतील.